15 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला। रायगड जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील 7 आरोपींना न्यायालयानं निर्दोष ठरवलं। विशेष म्हणजे ही केस लढवली होती उज्ज्वल निकम यांनी, मात्र या केसमध्ये त्यांचा पराभव झालाय। 7 आरोपी सुटले आहेत आणि आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस सुद्धा उज्ज्वल निकमांकडेच आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं काय होणार, ही केस उज्ज्वल निकम कसं काय हरले? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। तर गोष्ट आहे रायगड जिल्ह्यातली एका सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातली। 7 आरोपींना न्यायालयानं निर्दोष ठरवलंय, त्यामुळे सकल मराठा समाजात संताप आहे। पोलिसांनी योग्य तपास न केल्यानं आरोपी सुटले असा आरोप गावकऱ्यांनी केलाय। राजकीय हस्तक्षेपामुळे खऱ्या गुन्हेगारांना वाचवण्यात आलं असा संशय सुद्धा या सगळ्या प्रकरणात व्यक्त होतोय। या निर्णयामुळे पीडितेच्या कुटुंबावर अन्याय झाला आहे अशी भावना नागरिकांची आहे। मात्र रोहा तालुक्यातील तांबडी येथे 26 जुलै 2025 रोजी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि क्रूर खून प्रकरण घडलं। संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। 8 मे 2025 रोजी माणगाव सत्र न्यायालयानं सर्व 7 आरोपींना निर्दोष मुक्त केले। विशेष म्हणजे पेणमधील नवख्या वकिलांनी प्रख्यात असणारे वकील उज्ज्वल निकम यांचा या केसमध्ये पराभव केला आहे आणि हा पराभव आश्चर्य आणि विश्वास न बसणारी गोष्ट आहे। या सगळ्यापेक्षा गंभीर बाब ते म्हणजे खरे मुख्य आरोपी लपून आदिवासी तरुणांना पुढे करण्यात आले। श्रीमंत आणि प्रभावशाली आरोपीला पोलीस आणि राजकीय पाठबळाने वाचवण्यात आले असे गंभीर आरोप सकल मराठा समाज आणि गावकऱ्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। रोहा पोलिसांनी दाखल केलेली चार्जशीट इतकी कमकुवत होती की ती न्यायालयात टिकलीच नाही। पुराव्यांची पडताळणी, साक्षीदारांचे जबाब आणि DNA चाचण्या यात गंभीर त्रुटी सुद्धा आढळल्या आणि हे सगळे कारण आहेत की ही सगळी केस हरण्याच्या पाठीमागचं। पोलिसांनी 7 आदिवासी तरुणांना ताब्यात घेतलं, पण ठोस पुरावे गोळा करण्यात पूर्णपणे अपयश आलंय। सकल मराठा समाज आणि गावकऱ्यांनी असा आरोप केला आहे की पोलिसांनी जाणीवपूर्वक तपास ढिसाळ केला आहे। खऱ्या आरोपीला कदाचित श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तीला वाचवण्यासाठी आदिवासी तरुणांना बळीचा बकरा बनवलाय आणि या सगळ्या प्रकरणातली ही केस हरल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी साक्षीदार तपासणी आणि युक्तिवाद प्रयत्न केले, पण पोलिसांच्या कमकुवत पुराव्यांमुळे त्यांचे हात बांधले गेले। पेणमधील नवख्या वकिलांनी निकम यांचा पराभव करणे ही त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी घटना आहे। निकम यांनी या प्रकरणात पुरेशी गंभीरता दाखवली नाही की पोलिसांच्या त्रुटीमुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले। मात्र उज्ज्वल निकम ही केस सरासर हरल्याचं पाहायला मिळतं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचे हार झाल्याचं पाहायला मिळते। 15 वर्षीय मुलीचा खून झाला होता, तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते आणि ही सगळी केस जी आहे रायगड जिल्ह्यातली, तर ही केस उज्ज्वल निकम पराभूत झालेले आहेत। संपूर्ण राज्यभर लक्ष केंद्रित केलेली संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस सुद्धा उज्ज्वल निकम लढवताना पाहायला मिळत आहे। त्या केसमध्ये नेमकं काय होणार? जसं रायगडच्या केसमध्ये झालं तसं उज्ज्वल निकमांचा पराभव होणार का? संतोष देशमुखांना न्याय मिळणार का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। मंडळी, तुमची मतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा।